नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये. मागील आठवड्यात मी एक व्हिडिओ केला होता की घरी बसून आपण कोणते बिझनेस करू शकतो. तर त्याच्यावरती कमेंट आल्या होत्या बऱ्याच ताईंच्या की आमचा ऑलरेडी असे बिझनेस आहेत पण ते चालत नाही, त्याच्यामध्ये ग्रो कशा प्रकारे करू शकतो किंवा अजून आपलं बिझनेसचं अजून काही त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. तुमच्याकडे जर काही आयडिया असतील तर सांगा. आणि म्हणून मग मी त्याच्याशीच रिलेटेड हा आपला दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे की त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्यांदा की कम्प्युटरशी रिलेटेड सांगितलेलं. मग तुमचं जर फोटो एडिटिंग वगैरे झालेलं आहे, फोटोशॉप वगैरे झालेलं आहे, तर एखादा फोटोग्राफर पाहायचा. म्हणजे गावामध्ये, अगदी गावामध्ये जरी तुम्ही राहत असाल तर तिथे देखील भरपूर फोटो स्टुडिओ असतात. तिथून एक जरी आपल्याला फोटोग्राफर भेटला की त्याला सांगायचं की म्हणजे तुमचे जे काही अल्बम असतात, आता इथून पुढे तर लग्नाचं सीझन चालू झालेला आहे, त्यामुळे मग त्यांच्याकडे भरपूर ऑर्डर असतात. त्यांना रिक्वेस्ट करायची की मी एक तुम्हाला व्हिडिओ अल्बम बनवून देते, तो जर तुम्हाला आवडला तर तुम्ही मला त्याचे चार्जेस द्या आणि तिथून पुढे मग मला ऑर्डर देत जा आणि मग मी तुम्हाला अल्बम असे बनवून देत जाईन. मग ते तुमचं काहीतरी म्हणजे तुम्हाला कितपत परवडते त्याच्यावरती तुम्ही त्यांना तुमचं अमाऊंट सांगू शकता आणि तिथून तुमचा मग बिझनेस स्टार्ट होऊ शकतो. हे झालं फोटो शॉप ज्यांचं झालं आहे त्यांच्यासाठी. आता अकाउंटिंगचं पण मी लास्ट टाइम तुम्हाला बोलले होते की जे छोटे छोटे शॉप असतात जिथे अकाउंटिंग केलं जाते, आजकाल प्रत्येक ठिकाणी GST-मुळे अकाउंटिंग होतच होतं. मग अशा छोट्या शॉपमध्ये एखाद्या बघायचं की तुमचं अकाउंटिंग कोण करतं किंवा कशा पद्धतीने माझं अकाउंटिंग झालेलं आहे. मग आपलं त्यांच्याशी चांगलं एक दाखवायचं एक्सपिरियन्स वगैरे आणि मग त्यांना सांगायचं की मी या एवढ्या एवढ्या अमाऊंटमध्ये तुमचं अकाउंटिंग करून देईन, 1 महिना पाहिजे तर माझ्याकडे द्या तुमचं अकाउंटिंग करायला. आणि मग तुम्ही तुमचा अगोदर एक्सपिरियन्स दाखवा. मग ते समोरचा पण तुमच्यावरती विश्वास बसेल आणि मग तुमचं कुठेतरी बिझनेस स्टार्ट होईल. त्याच्यानंतर दुसरं सांगितलं होतं की फूड बिझनेस. आता फूड बिझनेसचं मार्केटिंग कसं करायचं किंवा मग ते लोकांपर्यंत कसं पोहोचायचं. कोणताही बिझनेस करताना सुरुवातीला आपण आपला जास्त फायदा नाही पाहायचा. असं पण नाही की तोट्यामध्ये जाऊन बिझनेस करायचा, पण जेवढा आपण कष्ट घेतले तेवढे तरी आपल्याला पैसे भेटलेच पाहिजेत. मग सुरुवातीला आपण आपल्या प्रोडक्टची जी काही अमाऊंट असते ती कमी लावायची अमाऊंट आणि तुमचं जे काय व्हॉट्सअप वगैरे असेल व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करण्यापेक्षा पर्सनली जर तुम्ही तुम्ही जर समजा आता लाडूची ऑर्डर घेत असाल तर ते पर्सनली तुम्ही मेसेज करा. कसं होतं, ग्रुपवरती पडल्यानंतर भरपूर असे ग्रुप असतात आणि त्याच्यावरती टाकल्यानंतर एकाखाली एक मेसेज, मग तो आपला मेसेज दिसला जात नाही कधी कधी. तर मग तुम्ही पर्सनली प्रत्येकाला मेसेज टाकायचे की अशा पद्धतीचे लाडू मी बनवत आहे, डिंकाचे असतील किंवा मग काय ड्रायफ्रूटचे लाडू असतील, हे आम्ही तुम्हाला आयडिया दिलेल्या होत्या. तर ते तुम्ही बनवत असाल तर मग प्रत्येकाला पर्सनली व्हॉट्सअपवरती मेसेज टाकायचे. आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला रोज त्याची स्टोरी ठेवायची आहे. तसंच जर तुम्ही इंस्टाग्रामवरती देखील असाल तर इंस्टाग्रामला देखील स्टोरी टाकायची आहे आणि त्याच्यावरती देखील तुम्ही ऑर्डर घेऊ शकता घर बसल्या. त्याच्यानंतर मी सांगितलं होतं कोणतं, रांगोळी आणि मेहंदीचं. तर रांगोळीची देखील तुम्ही अशाच पद्धतीने तुमची ॲड करू शकता. व्हॉट्सअपला प्रत्येकाला तुम्ही शेअर करू शकता की अशा पद्धतीची मी रांगोळी काढते, म्हणजे थीम वाईज रांगोळी आहे. मग डोहाळे जेवण असेल, बारसं असेल, लग्नाचं असेल, साखरपुडा, मग प्रत्येकाची थीम वाईज तुम्ही रांगोळी काढलेली असेल तर त्याचे फोटो काढून ते पाठवायचे आहेत आणि रांगोळीची ऑर्डर घेते. क्लासेस देखील तुम्ही घर बसल्या म्हणजे ऑनलाईन देखील क्लासेस घेऊ शकता. इंस्टाग्रामवरून असे ऑनलाईन क्लासेस घेतले जातात. अगदी तुमच्याकडे काय ऑफलाईनच कस्टमर यावेत असं नाही, तुम्ही ऑनलाईन देखील क्लासेस घेऊ शकता. ते सुद्धा परवडण्यासारखं आहे. मेहंदीचं सुद्धा सेम असंच आहे. मेहंदीचं पण तुम्ही व्हॉट्सअप थ्रू त्याची ॲडव्हर्टाईज करायची आहे आणि क्लासेस देखील तुम्ही इंस्टाग्रामवरती वगैरे घेऊ शकता. त्याच्यानंतर फूड बिझनेस झालं, मेहंदी रांगोळी झालं. त्याच्यानंतर मग मी शिवणकामाचं सांगितलेलं होतं. तर आता बऱ्याच जणींचं शिवण क्लासेस वगैरे झालेले असतात आणि एका गल्लीमध्ये अगदी 2-2, 3-3 टेलर असतात. मग अशा ठिकाणी आमचे बिझनेस चालत नाहीत. मग तुम्ही शिवणकामामध्ये वेगळं काही तुम्हाला करता येतं. आता ब्लाऊज वगैरे हे तर बऱ्यापैकी झालेलंच आहे. मग ब्लाऊजच्या व्यतिरिक्त मग तुम्हाला आरीवर्क येत असेल तर त्याच्यामध्ये चांगलं हे करा. किंवा जर समजा तुम्ही आरीवर्कमध्ये व्यवस्थित जर तुमचा हात बसलेला असेल तर म्हणजे कोणी तुमच्या इथं ब्लाऊज शिवणार आहे तर तिला सांगायचं की मी आरीवर्क करते. तर दोघीमध्ये पार्टनरशिपमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही बिझनेस करू शकता.
एवढंच काय, तर तुम्हाला जर समजा पर्स वगैरे हँडबॅग किंवा मग पर्स वगैरे असतात, तर त्या जरी तुम्हाला शिवता येत असतील तर त्याचा देखील बिझनेस होऊ शकतो. आणि जर समजा ते पण नसेल जमत एवढं तुम्हाला, तर मग थोडीशी शिलाई कमी ठेवायची, 10-20 रुपये इतरांच्या पेक्षा कमी शिलाई ठेवायची. आणि आपले कस्टमर खुश व्हावं याच्यासाठी जर समजा आता ब्लाऊज पीस असतं, त्याच्यातील जर शिल्लक ब्लाऊज पीस राहत असेल तर त्याच्यामध्येच त्यांना छोटीशी एखादी मोबाईल कवर शिवून द्यायचा, मग किंवा मग दुसरं अजून तुम्ही छोटीशी पर्स वगैरे असं जर शिवता येत असेल तर मोबाईलवरती बघून देखील तुम्ही हे करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही शिवणकामामध्ये देखील तुमचा बिझनेस आहे तो पुढे नेऊ शकता. त्याच्यानंतर पिको फॉलला देखील तुमच्या इथे जर समजा असतील, म्हणजे एक दोघी तिघी पिको फॉल करणारे असतील, तर तुम्ही तुमचा म्हणजे व्हॉट्सअपवरती स्टेटसला वगैरे म्हणा किंवा ग्रुपवरती टाकायचं की मी पिको फॉल करते. अगदी होम डिलेवरी जरी द्यायला लागली तरी चालेल. मग तिथून तुमची सुरुवात होते की हळूहळू मग लोकांना कळतं की हां बाबा इथे गेल्यानंतर, मग जर आता समजा बाहेर 50-60 रुपये जर रेट असेल आणि तुम्ही जर 5-10 रुपयाने कमी घेतला तर तुमच्याकडे गिरायक येतील. तर अशा पद्धतीने शिवणकामाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा होता तो म्हणजे ह्याचा बर्थडे ऑर्गनायझेशन. हां, मग त्याच्यामध्ये देखील तुम्ही काय करू शकता की बर्थडे ऑर्गनायझेशनचं म्हणजे एखादा म्हणजे समजा नाहीच तुम्हाला सुरुवातीला ऑर्डर नाही भेटली, तुमच्या घरामध्ये तरी एखाद्याचा कुणाचा तरी किंवा मैत्रिणींमध्ये तरी तुमचा बर्थडे असू शकतो. मग त्याची तुम्ही अरेंजमेंट सगळी करायची आणि त्याचे फोटो काढायचे आणि मग ते स्टेटसला टाकायचे, ग्रुपवरती टाकायचे की अशा पद्धतीची मी ऑर्डर घेते किंवा अशा पद्धतीने मी बर्थडे ऑर्गनायझेशन मॅनेज करू शकते. तर अशा पद्धतीने तुम्ही बर्थडेचं देखील करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा बिझनेस पुढे नेऊ शकता. तुम्हाला जर अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा, मी तुमच्या शंकेचं निरसन करेन. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.